महाराष्ट्रामधील विद्यार्थ्यांवरती किती अन्याय होतोय ना तुम्हाला कळेल. आता मृणाली नावाची एक विद्यार्थिनी आहे, तिने मला मेसेज केलेला आहे. हे बघा, तिने मला मेल पण केला आहे रिगार्डिंग इलिगल फीज अँड डिमांड ऑफ कॉलेजेस. सो आता या मुद्द्यामध्ये त्या विद्यार्थिनीने ॲडमिशन घेतल्यानंतर जर तिने कॉलेज अटेंड नाही केलं आहे तर तिच्याकडून तिची फीज का मागितली जाते हा प्रश्न आहे. आणि तिला कारणं दिलं जात आहे की तुझी स्कॉलरशिपची फीस गव्हर्नमेंटला परत द्यावी लागेल. 2024ला झालेलं ॲडमिशन ही भिकारचोट कॉलेजेस आहेत. हे विद्यार्थ्यांना फक्त लुटू बघताय, विद्यार्थ्यांचे पैसे घेऊ बघताय. आणि म्हणून त्या कॉलेजच्या विरोधात आम्ही एक लढा घेतला आहे. आमच्यासोबत काही ॲडव्होकेट लोक जॉईन झालेत आणि या लिगल टीमच्या मदतीने आम्ही डायरेक्टली कॉलेजला CC मध्ये आम्ही एज्युकेशन मिनिस्ट्री असेल, UGC असेल, यांना सगळ्यांना ठेवून त्या कॉलेजची परमिशन कॅन्सल करण्यापर्यंतचे आम्ही पावलं उचलतोय. सो तुमच्यासोबत पण जर असं कुठं अन्याय होत असेल तर प्लीज माझ्याशी कनेक्ट करा. तुमच्या सगळ्या प्रॉब्लेमला सोल्युशन देण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी आहोत. आणि हो, कोणत्याही विद्यार्थ्यासोबत अन्याय होत असेल त्यांना ही व्हिडिओ शेअर करा आणि नक्की याच्यामध्ये पुढे काय काय थिंग्स होणार आहेत त्या सगळ्या काही मी माझ्या पेजवरती टाकतोय. सो लगेच जा आणि तुमच्यासोबत काय अन्याय होत असेल तर प्लीज कमेंट करा. हा लढा आपण उभारतोय आणि याच्यामध्ये आपण मृणालीला काय, संपूर्ण महाराष्ट्रभरातल्या प्रत्येक आपल्या भगिनीला, प्रत्येक भावाला आपण न्याय मिळवून देणार आहे.